नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील ज्यांना घरकुल मिळालेलं आहे किंवा त्यांचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आलेलं आहे त्यांना कोणकोणती कामं करायची आहेत तर त्यांना या ठिकाणी जे पैसे मिळणार आहेत। जर तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला कोणकोणती कामं करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला लवकर हप्ता भेटणार आहे। आणि त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव कसं बघायचं आहे आणि यादीमध्ये नाव आलं नसेल तर तुम्हाला कोणती कामं करायची आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी कोणकोणती पात्रता लागते घरकुल योजना मिळण्यासाठी या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये नाव आलं असून सुद्धा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला कोणती कामं करायची आहेत म्हणजे तुम्हाला लवकर घरकुलाचा हप्ता भेटणार आहे हे संपूर्ण माहिती सांगणार आहे। ए टू झेड माहिती सांगणार आहे। तुमचं नाव कसं येईल, नाव आल्यानंतर कसं बघायचं, नाव आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची यादी कशी बघायची आणि यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला कोणकोणती महत्त्वपूर्ण जी आहे ती कामं करायची आहेत ही ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला लवकर तुमचे हप्ते भेटणार आहेत आणि संपूर्ण डिटेल पहा, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। कारण का घरकुल संदर्भात नवीन अपडेट जे येतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगत असतोय। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन पण सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कारण की अशाच नवीन घरकुलविषयी योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते। तुम्हाला जर या ठिकाणी घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूयात की तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आलं आहे की नाही कसं बघायचं आहे। आणि यादीमध्ये जर नाव तुमचं आलं असेल तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लवकर हप्ता भेटणार आहे। आणि जर तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव आलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहेत म्हणजे तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव येईल ते आपण नंतर बघूयात। म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते आपण यादीमध्ये ज्यांची नावं आली आहेत त्यांना कोणती कामं करायची आहेत ते सांगतो आणि तुमचं जर या ठिकाणी या यादीमध्ये नाव आलं नसेल तर त्यांना काय करायचे ते पण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण का अशाच जे घरकुलाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते आपण घरकुलची यादी कशी बघायची। आता तुमचं कोणत्याही योजनेमध्ये नाव आलं असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, मोदी आवास योजना असेल, रमय आवास योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, कोणत्याही योजनेमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल आणि कुठल्याही योजनेमधून तुम्हाला या ठिकाणी तुमची यादी नाव आलं असेल, तुम्हाला जर हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला कोणती कामं करायची आहेत आणि तुमचं नाव कसं बघायचं आहे संपूर्ण डिटेल या ठिकाणी पुढं पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, पळवू नका। कारण का हे व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी पहा, आपल्याला आपली नावाची यादी पाहण्यासाठी पहिल्यांदा जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण राज्य निवडून घेऊयात आणि राज्य निवडल्यानंतर आपलं जे आहे त्या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवडलं तर आपल्याला जे आहे ते तालुका निवडायचा आहे। तर मित्रांनो, काही सिक्युरिटीसाठी जे आहे ते मी या ठिकाणी तालुका या ठिकाणी जे आहे ते आपलं ब्लर केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तालुक्याचे नाव, गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे। पण या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काही अडचण नाही, कारण का सिक्युरिटीसाठी जे आहे ते आपल्याला जे आहे ते तालुक्याचे नाव, गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार नाही आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमची गावाचं नाव पहिल्यांदा राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव टाकून घ्या। त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते आपलं कोणतं वर्षामध्ये आपली लिस्ट बघायची ती आपण बघून घेऊयात। त्या ठिकाणी तुमचं एक वर्ष निवडा आणि तुमचं ज्या वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते निवडायचे ते निवडा। ते झालं त्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेमध्ये आपलं नाव पाहायचं आहे। तर या ठिकाणी पहा, कोणकोणत्या योजना आहेत, भरपूर योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत, पण तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये तुमचं नाव बघायचं आहे। पहिलं आहे प्रधानमंत्री आवास योजना, कामगार आवास योजना ग्रामीण। आणि त्यानंतर आहे या ठिकाणी पहा बाबासाहेब भीमराव आंबेडकर आवास योजना, या योजनेचं पण नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर पहा भरपूर योजना आहेत, तुम्ही खाली पाहू शकतात। तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री आवास योजना, या ठिकाणी पहा मुख्यमंत्री आवास योजना दिलेला आहे। त्यानंतर मोदी आवास योजना, त्यानंतर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री लाडली बहिणा आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना ग्रामीण UP। म्हणजे या ठिकाणी भरपूर योजनांचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी तुम्ही निवडून घेऊ शकतात। तर या ठिकाणी पहा रमाई आवास योजना, भरपूर योजनेचे नाव या ठिकाणी दिलेले आहे। तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये तुमचं या ठिकाणी नाव तुमचं लिस्ट बघायचे आहे ते या ठिकाणी पाहू शकतो। तर आपण बघणार आहोत जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ते आहे ते आपण निवडून घेऊयात। पहिल्यांदा आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कसं जे आहे ते लिस्ट नाव बघायचं ते आपण टाकूयात। तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे।
कॅप्च्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला कॅप्चा आलेला आहे मायनसमध्ये 54 - 20, तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला 34 टाकावं लागेल आणि 34 टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपण या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण जे गावाचे नाव, जिल्हा, तालुका जे आहे ते आपण ब्लर केलेलं आहे सिक्युरिटीसाठी। तर या ठिकाणी पहा नॉट फाउंड आलेलं आहे, या ठिकाणी जे आहे ते आणखीन लिस्ट आलेली नाही आहे। ज्यांची लिस्ट आली असेल तुमच्या गावाचं नाव तुम्ही असं टाकून बघा, जर लिस्ट आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे। तर आपण या ठिकाणी काय केलं तर आपण जे आहे ते या ठिकाणी 2022-23 निवडलं होतं, तर आपण यामध्ये चेंज करूयात। तर काय चेंज करूयात, तर आपण जे आहे ते या ठिकाणी 2021-22 निवडूयात। 2021-22 निवडल्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट प्रधानमंत्री आवास योजना अनेकदा निवडूयात आणि तुम्हाला या ठिकाणी लिस्टचे नाव कसे दिसतात हे तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी 14 + 10, तर या ठिकाणी 24 टाकलेलं आहे आणि जे आहे ते आपण सबमिट बटनावरती क्लिक करूयात। आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते डाउनलोड एक्सेल या ठिकाणी पहा, तुम्हाला जर यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल एक्सेलमध्ये तर या ठिकाणी करू शकतात, किंवा PDF मध्ये तुम्हाला यादी डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी करू शकतात। त्या ठिकाणी तुम्हाला नावं जर पाहिजे असतील तर नक्कीच या ठिकाणी नावं पण तुम्ही पाहू शकतात। या ठिकाणी क्लिअर पहा, या ठिकाणी तुम्हाला नावं दिसणार नाही आहेत, तर या ठिकाणी तुम्ही जे आहे ते पाहू शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नावं संपूर्ण पाहू शकतात आणि जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण दिसणार आहे तुमचं या ठिकाणी फायनल इयर, BPL आणि त्यानंतर तुमचं नरेगा जॉब कार्ड नंबर, संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2021-22साठी ही लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही संपूर्ण नावं हे पाहू शकतात। मी काय कारणासाठी या ठिकाणी जे आहे ते ब्लर केलेलं आहे सिक्युरिटीसाठी, तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण क्लिअर या ठिकाणी दिसणार आहे। तर ह्यांनी काय करायचं आहे, जर त्यांचं ज्यांचे नावं या यादीमध्ये आलेले असतील त्यांनी त्यांचा अकाउंट नंबर जे आहे ते आधार लिंकिंग, आधार शेडिंग हे करून घेणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी पहा आपण बघितलं ज्या लाभार्थ्यांचे नावं या यादीमध्ये आलेले आहेत त्यांना त्यांचं अकाउंटला आधार लिंकिंग करणे, आधार शेडिंग करणे हे करणं गरजेचं आहे। परंतु ज्या लाभार्थ्यांच्या या ठिकाणी ह्या यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांनी काय करायचं आहे, तर या ठिकाणी पहा ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जे प्रस्ताव दिला असेल तर तुमचा या ठिकाणी प्रस्ताव ॲड झाल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला कोणत्या योजनेतून या ठिकाणी लाभ भेटणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे। आपण या ठिकाणी जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेमधून बघितलेलं आहे, परंतु तुम्ही जर कुठल्या रमाई आवास योजनेतून प्रस्ताव दिला असेल किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून प्रस्ताव दिला असेल तर तुम्ही ते नाव निवडून जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी पहा वरच्या आपण खालच्या साईडला जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना निवडलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पहा प्रधानमंत्री आवास योजना निवडलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात क्लिअर प्रधानमंत्री आवास योजना निवडलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी दुसरं तुम्ही ज्या योजनेतून तुम्हाला नाव बघायचं आहे ते योजना निवडून तुम्ही अशा प्रकारे यादी पाहू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ही माहिती समजली असेल, तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की ज्या लाभार्थ्यांना घरकुलची यादी पाहिजे आहे त्यांनी कशी बघायची घरी बसल्या। संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला समजली असेल। मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ घरकुलासाठी आपण बनवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।